नमस्कार. अनेकांचे फोन येतात आणि मेसेज येतात की हे जे कंटेनर आहेत ते तुम्ही शिपिंग कंटेनर वापरतात का? पण आपण शिपिंग कंटेनर वापरत नाहीत. तर आपण काय करतो की गॅल्व्हनाइज्ड स्टीलची एक कॉईल घेतो 5-10 टनाची. त्या कॉईलला त्या हाईटनुसार किंवा हे जे रूफ आहे त्याच्यानुसार आपण कटिंग पीस मध्ये शीट बनवतो प्लेन आणि ते असे कॉरुगेट करतो, कंटेनर सारखे कॉरुगेट करतो. आणि तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे, साधारणतः मॅक्झिमम लांबी आपण 12-13 फूट घेतो आणि रुंदी 40-45 फुटापर्यंत घेतो. तर त्या साईज मध्ये आपण कंटेनर बनवतो, तसे फॅब्रिकेट करतो कंटेनर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे सीलिंग करायचं आहे किंवा वॉल क्लॅडिंग करायचं आहे ह्याचं असं हे एमएचं स्ट्रक्चर बनवतो, विंडोसाठी स्ट्रक्चर बनवतो आणि त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टीचं फिटिंग करतो. त्याचबरोबर खाली फ्लोरिंगला जे आहे आपण ही सिमेंट शीट वापरतो. त्या सिमेंट शीटवरती टाईल असेल किंवा कार्पेट असेल, जी काय तुमची रिक्वायरमेंट आहे त्या गोष्टी अप्लाय करतो. आणि इथं जो गॅप क्रिएट होतो, इथं जे तुमचं क्लायडिंग मटेरियल येणार आहे त्या मटेरियलच्या मध्ये जिथं जो गॅप क्रिएट होतो त्याच्यामध्ये ग्लास वूल वापरतो आपण. ग्लास वूल वापरण्याचं कारण दोनच आहे की त्याच्यामध्ये तुमचं हिट रेजिस्टन्स झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट फायर रेजिस्टन्स झालं पाहिजे. आता हे जे आपण सिमेंट शीट टाकलं इथं इंटेरियरचं जे पूर्ण काम व्हायच्या अगोदर हे जे एमएचं स्ट्रक्चर आहे त्याला पूर्ण क्लिनिंग होऊन हे पूर्ण तुम्हाला प्रायमर होणार याच्यावरती. आणि त्याच्यानंतर कंटेनरचं पूर्ण वॉटरप्रूफिंगचं काम झालेलं आहे बाहेरून. त्याचबरोबर आतमधलं जे एमएचं स्ट्रक्चर आहे त्याला पूर्ण आपण रेड ऑक्साईड मारलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं बाकीचं काम होईल चालू, तेही मी तुम्हाला आता दाखवतो. चला. हे कारपेज लांबी लावून पूर्ण इथं फिनिशिंग केलं जातं. 100% वॉटरप्रूफिंग हे कंटेनर केलं जातं, हे चेक केलं जातं. हे साईडला वगैरे इकडं प्रॉपर हे कारपेज लांबी भरून 100% हे सील केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण पुढचं काम चालू करतो. आता रुफिंग साठी आपण जे सिलिकॉन वापरतो ते 789 हे असतं, 10 वर्ष वॉरंटीचं आहे. तर आपण 5 वर्ष सांगतो की लिकेज वगैरे होणार नाही. त्याच्यानंतर इकडे आपण 18 mm पार्टिकल बोर्ड वापरलेले आहेत. त्याचबरोबर पार्टिकल बोर्डच्या आतमध्ये जे ग्लास वूल तुम्हाला सांगितलं ते हे असतं, फायर रेजिस्टन्स आणि हिट रेजिस्टन्स म्हणून काम करतं. त्याचबरोबर आपण एक कार्पेट जे आहे ते पीव्हीसी कार्पेट फ्लोरिंगसाठी वापरतो. त्याचबरोबर हे अल्युमिनियमच्या विंडो आहेत, ह्या विंडो आपण इकडे वापरतो 2 ट्रॅक विंडो. आणि ह्या दोन गोष्टी ज्या आहेत हे जॉईंटसाठी आपण ऍक्च्युअली जे वापरतो ते हे दोन गोष्टी आहेत. कॉर्नरसाठी हे आपण पीव्हीसी मटेरियल वापरतो, अँगल मध्ये आहे. आणि ही बिडिंग पट्टी वापरतो जॉईंट वरती. तर अशा प्रकारे हे कंटेनरचं काम पूर्ण होतं. आणि जिथं तुमचं टॉयलेट आहे त्याच्यामध्ये वेगळी अशी ट्रीटमेंट केली जाते की जे हा जो आपला हे आहे पार्टिकल बोर्ड ह्याच्यावरती एसीपी पेस्ट केलं जातं टॉयलेटच्या पोर्शन मध्ये 100% वॉटरप्रूफ होण्यासाठी. तर कंटेनरच्या रील संदर्भात अनेकांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत. तर ह्याच्यामध्ये प्राइस संदर्भात जर आपल्याला डिस्कशन करायचं असेल तर तुम्हाला जे काही ऍक्च्युअल रिक्वायरमेंट आहे तुमची तुम्ही व्हॉट्सअपला ड्रॉइंग पाठवू शकता. किंवा त्याच्यामध्ये साधारणतः जर सिंगल रूम केली आपण 10x16ची, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम किचन जर केलं साधारणतः ते 2,35,000 पर्यंत जातं. त्याच्यामध्ये जीएसटी ट्रान्सपोर्ट या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा आहेत. 10x20 मध्ये केलं तर साधारणतः 3 लाखापर्यंत जातं टॉयलेट बाथरूम किचन अशी रूम केली तर. आणि 10x30 मध्ये गेलं तर 4 लाखापर्यंत जातं. ह्या अशा त्याच्या प्राइजेस आहेत. त्या सगळ्या प्राइसला जीएसटी ट्रान्सपोर्ट एक्स्ट्रा आहे. आणि साईडवरती जे काम आहे सिव्हिल वर्क असेल, त्यानंतर सेप्टिक टँक, अनलोडिंग, या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा आहेत. धन्यवाद.